संदीप निवृत्ती माने, गाव काळचंडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तुमच्यात पूर्वी कधी घराच्या डाळिंबाची शेतीत लागवड कधी नाही, आम्ही खाल्लं सुद्धा नाही म्हटलं तरी चालेल. कधी लागवड केली आहे डाळिंबाची? लागवडीची 2 वर्ष झाली आज बरोबर, म्हणजे गणपतीच्या 2 वर्ष रोपं कुठून आणली किंवा कशी? रोपं गुजरातवरून टोशिकल्चरची मागवली होती. त्यावेळेला काय परिस्थिती, रानाची काय परिस्थिती? रानाची परिस्थिती म्हणजे गेल्या 2 वर्षात जनावराला चरायला सुद्धा कोण रान घेत नव्हतं. 300 रुपये द्यायचे त्या रानाचं. दुसरं रान चांगलं नाही का तुम्हाला? काही तेवढंच रान हाय की वर चांगलं. हीच रान का निवडलं? निवडलं हाताखाली येतंय ना रान. आणि आली आली डाळिंब गेली म्हणजे अपेक्षा काय नव्हती हिच्याकडनं. आणि इथे का नाही आपल्याला हे बी माहीत नव्हतं. पाण्याची सोय कशी केली तुम्ही? बोरचं पाणी आहे आपल्याला. भरपूर पाणी मिळतं? हो, पाणी भरपूर मिळतंय बोरचं. किती दिवसात हंगाम धरला पहिला हंगाम? साधारण एक 13 महिन्यात धरला. 13 ते 14 महिन्यात. ट्रिपर सिंगल लाईन आहे ना? सिंगल लाईनच आहे. बेडवर लागवड केली आहे? नाही, अशीच सफाईला केली होती. पाऊस असा आला की निम्मी रोपं खालनं गोळा करून आणली, सगळी वाहून गेली होती. आता हे म्हणजे एकदम खडकाळ रान आहे ना? हो, खडका पूर्ण खडका म्हणजे आवतच चालत नाही आता. जास्त हा, मरीचं प्रमाण झालं? मर एक सुद्धा झाली नाही आता. कशामुळे काय केलं कसं नाही? झऱ्यामध्ये काळभैरव कृषी सेवा केंद्र, त्यांचं मार्गदर्शन आणि आटपाडीचं स्वराज टेक्नॉलॉजी ह्यांचं साह्य म्हणजे दोघांचं लय मोठं. वेळोवेळी आपल्याला प्लॉटमध्ये येऊन जाते, तर फोन केला म्हणजे पाहिजे ते आपली शंका निरासन, कधी अडचण येऊन दिली नाही त्यांनी आपल्याला. जवळ पैसे नसले तरी आटपाडीला गेलो तर नाव काढत नाही, न्या जावा किती म्हणते. त्यांचं सहकार्य मोठं. पाण्याचं कसं असतं व्यवस्थापन, तुमचं नियोजन कसं असतं पाण्याचं? पाणी आता उन्हाळ्यात ह्याला दिवस दिवस पाणी सोडत होतो. एक दिवस? हा, खाली डबरी यायची ती गच भरत होती. बरं. खडक असल्यामुळे पाणी? खडक असल्यामुळं लिक्विड म्हणजे काय, सुरुवातीला काय जरा 42-47 दिलं. नंतर त्यांचा आपलं स्वराज टेक्नॉलॉजीवाल्यांचा हार्कल्यून, सुरुवातीच्या टप्प्यात हॉरिजन, ब्लॅक डायमंड हीच. आणि तुम्ही धरला कधी हंगाम हा? डिसेंबर 21 इथरीला आहे आपलं. त्याच्या अगोदर काय तयारी केली? पूर्वतयारी काहीच नव्हती, डायरेक्ट स्वराज टेक्नॉलॉजी गाठली. बरं. त्यांनी काय केलं? त्यांनी सुरुवातीला बेसळ डोस दिला होता. आपण जवळजवळ 40,000 रुपयाचा बेसळ डोस ऑर्गॅनिक पूर्ण त्यांचा घातला आहे पहिल्यांदा. आणि मग बाग इथरेल मारलं. इथरेल मारल्यानंतर मग काय हे साहेबांचं शेड्यूल. जरा यावर्षी थोडीशी कळी निघायला लवकर वेळ झाला असेल? कायच वाटलं नाही, बाग धरल्यागतच वाटलं नाही. आणि आम्ही स्वप्नात सुद्धा म्हणजे विचार केला नव्हता की आम्हाला डाळिंब येईल. ही डाळिंब काय चीज आम्हाला माहित नव्हती. साधारण 12 महिन्यात तुम्ही धरली बाग ना? 12-13 महिना किंवा 14 महिना असते. सेटिंगसाठी काय केलं तुम्ही? काय मधमाशी? मधमाशीची पेटी नव्हती, काय नव्हतं. फुलराणी, डेजी, ही खालनं बी फुलराणी दिलं, स्प्रे बी फुलराणीचा घेतला, डेजीचा स्प्रे घेतला. आता पण काय एक 30-40 व्यापारी येऊन गेली आतापर्यंत. 160 रुपये? 160 रुपये डन केला. ते आपल्याला व्यापारी जरा बरा वाटला. कटिंग काय झिरो कटिंग, फळ झाडावर ठेवायचं नाही. नाव ऐकून होतं म्हणजे असं गॅरंटी नव्हती की ह्या माळाला असं पीक येईल म्हणून. मग सगळ्यांनी हे केलं की म्हणजे म्हणाली स्वराज टेक्नॉलॉजी. आणि आमचं दिराचं पण इथं काळभैरव कृषी सेवा आहे ना, म्हणजे एकमेव दोघांवरच आमचा भरपूर विश्वास. आणि त्याचं फळ हे आहे ते तुम्हाला समोर दिसतंय. तुम्हाला दिसून किती व्यापारी आले ना, व्यापारी आले त्यांनी पण म्हणजे बरेच स्तुती भरपूर केली. 1 नंबर. त्यांनी पण विचारलं, व्यापारी ती पण विचारत होती म्हणजे तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेतलं. मग आम्ही नेहमी नाव 2च सांगितली, एक तुमचं आणि एक असं कधी वाटलं का, जाणवलं का आटपाडीचा खर्च जास्त आहे किंवा लय पैसा नाही कधी आपल्या साहेबांनी कुठे बाबा आटपाडीच्या रिझल्ट समोर लय पैसे घेतले तर काय कधीच नाही नाही का? नाही कधीच असं वाटलं नाही की काहीच नाही. बाई एखादं औषध चुकीचे दिले की बाबा ह्याच्यात आमचा काय तोटा झाला? प्रत्येक औषध दिलं तुम्ही, औषध प्रत्येक दिलं की त्याचं आम्हाला बरोबर दुसऱ्या दिवशी आम्हाला एवढं नाही समजलं की तिसऱ्या दिवशी आम्हाला रिझल्ट ते समजलाच. ओके. असं फसवापशीचा विषय नाही. स्वराजवाडी मध्ये लय फसवले? नाही फसवलं नाही. तुम्ही पण फसवलं नाही. आणि काळभैरव कृषी आहे ना, त्यांनी पण कधीच नाही. त्यांनी पण 1 नंबर आम्हाला सल्ला दिला. ओके.